व्हॉलेंटरी मसल्स अँड इनव्हॉलेंटरी मसल्स. इथे विचारले आर द मसल ऑफ डिफरंट ऑर्गन इन आवर बॉडी आयडेंटिकल. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या अवयवांमध्ये एकाच प्रकारचे स्नायू असतात का? आपली जी बॉडी ना, होल बॉडी, पूर्ण बॉडीमध्ये एकाच प्रकारचे हेड का मसल्स आहेत का? बरोबर, वेगवेगळ्या प्रकारचे मसल्स. आता काही मसल जे आहेत हे मसल आपल्या शरीरामध्ये ऐच्छिक आणि अनैच्छिक काम करतात, म्हणजे व्हॉलेंटरी अँड इनव्हॉलेंटरी. व्हॉलेंटरी मसल म्हणजे ऐच्छिक स्नायू. आता ऐच्छिक स्नायू मध्ये बघा, आपलं जे शरीर आहे, आपण भरपूर असे काम करतो की जे आपल्या बॉडीमध्ये असे भरपूर असे काही काम असतात की आपल्या न कळत ते घडतात. फॉर एक्झाम्पल डायजेशन. बरोबर, अन्न पचन आपल्याला विचारून होतंय का? नाही होत. आपण जेवण केलं ते डायजेस्ट होणार नसते. तुम्ही किती जरी म्हणले तुम्ही आता खाल्ले उद्या डायजेस्ट करू, आपण जमणार नाही. किंवा तुम्ही त्याला किती ऑर्डर दिली, मला आता डायजेस्ट नाही करायचं, मला आता डायजेस्ट नाही, तुम्ही किती तपस्या केली तरी ते डायजेस्ट होणार म्हणजे होणार. ते तुमच्या म्हणण्यावर काम करणार नाही. असेच नाही आपण काय म्हणतो, व्हॉलेंटरी मसल. बरोबर. Working with our hand, walking, eating, etc. are functions that depend upon our will. Muscle used in this action are called voluntary. Muscles, for example, muscles in our arms and legs are voluntary muscles. हाताने काम करणे, चालणे, अन्न पदार्थ खाणे अशी कामे आपल्याला आपल्या इच्छेवर अवलंबून असतात. बघा, काम करणं, चालणं, बोलणं, खाणं हे आपल्या इच्छेवर अवलंबून आहे. पण अशा कामांसाठी वापरण्यात येणाऱ्या स्नायूंना ऐच्छिक स्नायू म्हणतात. उदाहरणार्थ हात आणि पाय या अवयवामध्ये ऐच्छिक स्नायू असतात. ऐच्छिक स्नायू म्हणजे आपल्या इच्छेवर चालणारे स्नायू. बरोबर. आता हाताची मसल आणि पायाची मसल तुम्ही आधी जरी थांबले ते काही करणार नाही. मसल म्हणणार आहे का तुम्ही एकाच जागेवर स्टेबल आहे, ते 2 तास झालं तुम्ही जर आता चला, किंवा ते हात आपोआप चालायला लागतो का? पाय आपोआप चालायला लागतं का? तुम्ही किती एका जागेवर बसले, पायाला किती जरी मुंगी आल्या तरी शेवटी पाय काय म्हणणार आहे का, चला आता मुंगे यायला लागले, मला आपोआप पाय उठला आणि चालायला लागला, असं तरी झाले का? नाही ना. म्हणजे ते आपल्या इच्छेवर चालणारेच नाही. दुसरं सेकंड एक्झाम्पल म्हणजे आपला हँड. तुम्ही किती जरी काय केलं तरी तुमच्या इच्छेवर हात काम करणार. बरोबर. आता एखाद्याला पाणी, मी असं उभं राहिलो, मी तर मी म्हणलं पाणी दे, पाणी दे, होणार आहे का? नाही. मी ज्यावेळेस माझी इच्छा असेल माझा हात उचलून तर समोरच्याला पाणी देणार. हात म्हणणार आहे का तुम्ही जसं थांबा मी पाणी होत नाही. म्हणजे आपल्या इच्छेवर चालणारे मसल्स आहे. दुसरं टाईप आहे इनव्हॉलेंटरी मसल्स. इनव्हॉलेंटरी मसल्स म्हणजे अनैच्छिक स्नायू. Various processes like breathing, blood circulation, digestion are vital functions. They are essential for life. They do not depend upon our will. The muscles of organs which carry out these involuntary functions are called involuntary muscles. Function of organs like the stomach, intestine, heart are carried out in our fixed manner by involuntary muscles. आता आपल्या शरीरामध्ये अनैच्छिक स्नायू पण आहेत. बरोबर, की जे आपल्या इच्छेवर काम करत नाहीत. जसे की श्वसन, पचन, रक्ताभिसरण करणाऱ्या आपल्या शरीरामधील काही इंद्रियांची कामे जीवनावश्यक असतात. आता जीवनावश्यक काम म्हणजे काय? श्वसन. तुम्ही श्वास नाही घेतला तर जमणार आहे का? श्वास तुम्हाला घ्यावाच लागतो. त्यानंतर पचन, मी जसं म्हणलं तर डायजेशन. पचन तुम्ही किती जरी खाल्लं, समजा एखाद्या लग्न कार्यात गेले तुम्ही जर म्हणजे आज खाऊ उद्या जरा स्टोर करू गोडावताय, जमणार आहे का? नाही. तुम्ही एकदा खाल्लेलं अन्न आपल्या शरीरामध्ये डायजेस्ट 100% होणार. बरोबर. त्याच्यानंतर रक्ताभिसरण, ब्लड सर्क्युलेशन. आता ब्लड सर्क्युलेशन आपला जसा जन्म झाला तसं आपल्या शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेशन. आता आपलं वय काय, समजा 20 वर्ष 25 वर्ष, आपलं म्हणजे माझं 30-35 वर्ष माझं. बरोबर. मी असं म्हणलं का बाबा तू 30 वर्ष झालं काम करतो, मी ब्लड सर्क्युलेटर म्हणलं थोडं थांब बाबा, तू लय दिवस झालं पडतोय शरीरामध्ये, जमणार आहे का? ब्लड सर्क्युलेशन थांबलं म्हणजे हार्टबीट थांबलं. हार्टबीट थांबलं म्हणजे माणूसच थांबलं. म्हणजे हे जी कामं आहेत, अशी जी कामं आहेत शरीरामधले, हे अनैच्छिक कामं आपल्या इच्छेच्या विरुद्ध, म्हणजे आपण किती जरी इच्छा हे केली तरी कामं करणार नाही. अशा इंद्रियात असणाऱ्या स्नायूंना अनैच्छिक स्नायू म्हणतात. पण अशी जी इंद्रिय आहेत, समजा
रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, ब्लड सर्क्युलेशन सिस्टीम आहे, डायजेशन सिस्टीम आहे, याच्यामध्ये जी स्नायू आहे ती इन्व्हॉलेंटरी मसल, ते तुमच्या इच्छेवर चालत नाही. जठर, आतडे, हृदय अशा अवयवांची कामे ठराविक पद्धतीने अनैतिक स्नायूंच्या मदतीने होत असतात. फंक्शन ऑफ ऑर्गन लाईक द स्टमक, इंटेस्टाईन, हार्ट आर कॅरीड आउट इन देअर आवर फिक्स मॅनर बाय इन्व्हॉलेंटरी मसल. आता हार्ट बीट हे पण इन्व्हॉलेंटरी मसल मध्ये म्हणतो. तुम्ही असं म्हणतात का 15 वर्ष झाले छातीचे ठोके चालूचे, जरा थांब मनाच्या मनामध्ये छातीचे ठोके थांबू शकतात का? ते थांबल्यावर काय होईल? माणूस थांबेल. म्हणजे हार्टबीट जर तुमची थांबली तर माणूस थांबतो, पण ते तुमच्या इच्छेवर चालणारे नाही, ते त्यांच्या इच्छेवर चालणारे हे ऑर्गन्स आहेत. बरोबर, हे अनैतिक काम म्हणजे आपल्या इच्छेनुसार चालत नाही. इथपर्यंत आलं.